श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण मकर संक्रांत संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये शुभ मुहूर्त आणि कथा पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये उपाय पाहिलेले आहेत, पण आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये कथा पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यंदा मकर संक्रांत 14 जानेवारी 2026 मध्ये आहे. तर 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे बुधवारी, आणि 14 जानेवारी बुधवार 2026 संक्रमण कालावधी म्हणजे पंचांगानुसार 14 जानेवारी रोजी दुपारी 3:06 वाजता संक्रांती लागणार आहे. संक्रमण पुण्यकाळ दुपारी 3:06 ते सायंकाळी 6:19 या वेळेत असेल. या पुण्यकाळाचा एकूण कालावधी 2 तास 32 मिनिटे इतका आहे. महापुण्यकाळ दुपारी 3:13 ते 4:58 या वेळेत असेल. महापुण्यकाळाचा कालावधी 1 तास 45 मिनिटे इतका राहील. मकर संक्रांत म्हणजे काय? जेव्हा सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हणतात. हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान करण्याचे मोठे पुण्य मानले जाते. याच दिवसापासून सूर्य उत्तरायण होतात. मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायण झाल्यामुळे हवामान गरम व्हायला सुरुवात होते. तसेच आणि या दिवसापासून लहान असणारा दिवस तिलाने मोठा होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. घराची स्वच्छता करा. मकर संक्रांतीपूर्वी घर नीट स्वच्छ केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता वाढते. सूर्यदेवाला अर्घ्य द्या. पूर्व दिशेकडे तोंड करून पाणी अर्पण केल्याने आरोग्य व यश प्राप्त होते. तीळ गूळ घरात ठेवा. स्वयंपाकघरात तीळ गूळ ठेवणे समृद्धी व गोडवा वाढवते. घरात दिवा लावा. मुख्य दरवाजाजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मीची कृपा होते. आता आपण पाहूया मकर संक्रांती कथा. एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे. त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतःपासून विभक्त केले. त्या दोघांना सूर्यदेवाचा राग आला असून त्यांनी सूर्यदेवास कुष्ठरोगाचा शाप दिला. त्या श्रापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला. वडिलांना या त्रासात बघून यमराज हे सूर्यदेवाच्या दुसऱ्या पत्नी संध्याचे पुत्र होय यांनी तपश्चर्या केली. त्या तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगातून मुक्त झाले. सूर्यदेवांना शनिदेवाचा आणि छायादेवीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर, कुंभ ही शनीची रास आहे, जाळून टाकले. त्यामुळे ते दोघांना त्रास सहन करावा लागला. यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले. त्यांनी आपल्या वडिलांना समजावले. त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटावया त्यांच्या घरी गेले. कुंभला पेटवल्यावर फक्त काळे तिलांना सोडून सर्व काही जळाले होते. त्या काळ्या तिलानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली. त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्यांचे दुसरे घर मकर दिले. त्या दिवसापासून असे मानले जाते की तिलामुळेच शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली. त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे. तिलाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात, कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे. मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनी दोष दूर होतात. असे म्हटले जाते की तिलाची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या शरीरातून झालेली होती. त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्त्व आणखी वाढते. सूर्यासोबतच मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंचीही पूजा केली जाते. एका कथेनुसार संकासूर आणि किंकासूर नावाचे 2 दैत्य होते. ते ऋषीमुनींना त्रस्त करून लागले. देवीने त्यावेळी संकासुराचा वध केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंकासुराचाही वध केला. पण प्राण सोडताना त्यांनी देवीकडे पाहून हात जोडले, म्हणून हे कुलाचार त्यांच्या नावाने म्हणजे संक्रांत आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात अशा नावाने प्रसिद्ध झाले. हाही संक्रांतीचा एक भाग आहे. सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे.
लांब ओठ, दीर्घ नाक, एक तोंड व 9 बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी संकासुराची हत्या केली होती. दरवर्षी तिचे वाहन, शस्त्र, वस्त्र, अवस्था, अलंकार, भक्षण वगैरे गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जातात. ती एखादी वाहनावर बसून एका दिशेकडून येते, दुसऱ्या दिशेला जाते व त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते. ती ज्या दिशेकडे येते त्या दिशेला समृद्धी मिळते, तर ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते. त्यामुळे संक्रांत येणे म्हणजे संकट येणे असा वाक्यप्रचार रूढ झालेला आहे. तसेच तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात त्या नष्ट वा महाग होतात अशी समजूत आहे. पंचांगात तिचे चित्र दिलेले असते. संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य करत नाही. उत्तरेत पंजाबमध्ये हा सण माघी लोहरी या नावाने, हरियाणामध्ये संक्रांत, पश्चिम बंगालमध्ये पुष संक्रांती, ईशान्येकडे आसामात मेघ बिहू, दक्षिणेत तमिळनाडूमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा होतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात मकर संक्रांत या नावाने साजरा केला जातो. म्हणूनच एकूणच देशभरात मकर संक्रांत साजरा करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक अशा साम्य पद्धती दिसून येतात. त्यासोबतच स्थानिक संस्कृतीनुसार त्यामध्ये थोडेफार फरकही स्पष्ट दिसू शकतात. पण देशभरातच सर्वच ठिकाणी हा सण सकारात्मक मानला गेलेला आहे. वाईटावर सत्याचा विजय, नव्याची सुरुवात, संक्रमणाचा जल्लोष, कृषी संस्कृतीतील समर्पण भाव यांच अर्थाने सण साजरा करण्यात येतो. तसेच मकर संक्रांतीला गंगा, गोदावरी, प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष असे महत्त्व आहे. सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते. अश्वमेध आणि वाजपेय यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सागरपुत्रांना वाचवताना गंगासागराला जाऊन मिळाली होती याची एक कथा सांगितली जाते. सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्व विजयासाठी आपला घोडा सोडला. इंद्रदेवाने त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवले. सगर राजाचे 60,000 पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले. कपिल मुनींनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले. तेव्हा राजा सगराचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्यांनी मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धाराचा मार्ग स्वीकारला. तेव्हा कपिल मुनींनी सांगितले, गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल. अंशुमनने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले. आपल्या आजोबाचे तप भगीरथ पुढे घेऊन गेला. हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता. तसेच भगीरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली. पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हाहाकार माजला. तेव्हा भगीरथाने भगवान शंभो शंकराची तपश्चर्या केली, जेणेकरून महादेवाच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल. महादेवाने भगीरथाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित असे वरदान दिले. त्यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली. भगीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल मुनींच्या आश्रमात गेली. तिथे त्याचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते. भगीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले. त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली. ज्या दिवशी गंगा कपिल मुनींच्या आश्रमात पोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केले जाते. मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्र नेसून निरोप दिला जातो. म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे परिधान केले जातात किंवा घातले जातात.
जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस असतात. त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची पद्धत रूढ झाली. काही जण म्हणतात काला हा नकारात्मकतेचा रंग आहे. तो सहसा शुभ कार्यात वापरला जात नाही. पण मकर संक्रांतीला मात्र काळा रंग आवर्जून घाला असे म्हटले जाते. त्यावर हलव्याचे दागिने देखील घातले जाते. म्हणजे फक्त काळा रंग काला असे होत नाही, तर त्यात दागिन्यांच्या रूपात पांढरा रंग एकरूप होतो. शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणूनच तिळगुळ खाल्ला जातो. यंदाची संक्रांत नंदा या नावाने ओळखली जाईल. वाहन संक्रांत, घोड्यावर अश्वस्वार होऊन येत आहे. तसेच उपवाहन काय आहे तर तिचे उपवाहन सिंह आहे. वस्त्र संक्रांतीने पिवळे म्हणजे पीत वस्त्र परिधान केलेले आहे. संक्रांतीच्या हातात शस्त्र म्हणजे गदा हे शस्त्र आहे. तसेच लेपन व वाज, तिने कस्तुरीचे लेपन केले असून हातात जाईचे फूल आहे. ती कोणत्या अवस्थेत बसलेली आहे तर ती बसलेल्या स्थितीत आहे. या स्वरूपाचा अर्थ काय असतो तर ज्योतिषांच्या मते संक्रांतीचे हे रूप देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचे संकेत देते. वस्त्र आणि महागाई, संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे सोने, हरभरा डाळ, हळद आणि पित्तळ यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित असल्याने धार्मिक कार्यावर तिचा खर्च वाढेल. शस्त्र आणि गती, हातात गदा असणे हे शिस्त आणि संघर्षाचे प्रतीक आहे. शत्रुराष्ट्रावर वचक निर्माण होईल. तसेच वाहन घोडा असल्याने जगात राजकीय आणि तांत्रिक घडामोडीचा प्रचंड वेग होणार आहे. बसलेली स्थिती, संक्रांत बसलेल्या अवस्थेत असल्यामुळे व्यापारी वर्गासाठी हे वर्ष स्थिरतेचे असेल. तसेच चढ उतारानंतर बाजारपेठात स्थिरता येईल. संक्रांत दक्षिण दिशेकडून आणि उत्तर दिशेकडून जात असल्यामुळे त्यामुळे उत्तर भारतातील राज्यामध्ये सुबत्ता आणि प्रगती पाहायला मिळेल. 12 राशीवर होणारा परिणाम, मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ राशींच्या लोकांसाठी ही संक्रांत भाग्योदयाची ठरणार आहे. वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन राशींच्या लोकांना आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल. सावधगिरी कोणत्या राशींना बाळगावी लागेल. कर्क आणि मकर राशीच्या लोकांनी आरोग्याची आणि प्रवासाची काळजी घ्यायला हवी. मकर संक्रांतीला तिळाचे हे उपाय करा, अडचणीतून मुक्ती मिळेल. मकर संक्रांतीला काळ्या तिळाचे लाडू बनवण्याची प्रथा आहे. काळ्या तिळाचे लाडू खाल्ल्याने घरात सुख समृद्धी राहते अशी ज्योतिषीय मान्यता आहे. तसेच आरोग्यही सदृढ राहतं. आंघोळीच्या पाण्यात जर काळे तीळ टाकून स्नान केले तर सर्व रोग आणि दोषापासून मुक्ती मिळेल. या दिवशी स्नान केल्यावर सूर्याला अर्घ्य देताना त्यात काळे तीळ टाकावेत. असे केल्याने सूर्यदेवाची विशेष कृपा होईल. तसेच करिअरमध्ये देखील अडचणी दूर होतील. संक्रांतीच्या दिवशी खिचडी करण्याची देखील एक पद्धत आहे. खिचडीमध्ये काळे तीळ टाकल्यास सूर्यदेव शनिदेवाची कृपा राहते. आर्थिक अडचणीतून मुक्ती मिळते. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की मकर संक्रांतीला कोणते उपाय करावे, मकर संक्रांतीची कथा काय आहे, शुभ मुहूर्त काय, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.